तसं मी असं घोणसे गावाचा एक आम्हाला संघ असा पाहिजे असं मी यांना दरवेळी बोलत असतो. असं होऊ शकतं का दादा? पण ते तुम्हाला मात्र संघ खेळावा लागेल तर ओपनसाठी असेल किंवा गाव टू गाव मध्ये खेळू शकत नाहीये, कारण शेवटी वाडी म्हटल्याच्या नंतर तो वाडीचा एक संघ आपल्याला दाखल करावा लागतो, कारण असोसिएशनचे नियम आहेत. स्पर्धेकडे जाऊया. मी स्पर्धेला मात्र सुरुवात करायची आहे. स्ट्राईक एंडला असेल तो विशालगड झुंजार. स्ट्राईक एंडला आहे तो उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणय. गोलंदाजी मार्कवर सज्ज देखील प्रणय पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एका बॉल जो पहिला तर जय गव्हर्नर क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कप्तान कुल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक षटकांवरती मात्र आपल्या गावाचं आपल्या वाडीचं नाव कोरलंय. आता मात्र स्वतः संघ मालक देखील आहे तोरणा बाजीगर या संघाचं, पण महत्वपूर्ण जबाबदारी अगदी हाताळतोय तो प्रणय महाडिक. पहिला चेंडू निर्धाव. खरोखर प्रणय एकदम कूल आमचा संघ कर्णधार आहे. जीजीपीएल मध्ये त्याने आता विशालगडसाठी तो बॉलिंग टाकतो आणि अशा प्रकारे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. डीप कव्हरला पहिला तर क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक गेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि शुभारंभ होतोय तो विशालगड झुंजार या संघाचं. दोन धावसंख्या होते. उमेश सरचं पहिला तर वय वर्ष 35 कदाचित असेल किंवा 40 असेल, पण चांगली फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजीतून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू किती महत्वाचा आहे. एक उदाहरण सांगतो. एका धावेने मात्र एक स्पर्धा होती, मोठी स्पर्धा होती आणि तिथे मालिकावीरसाठी बाईक होती. तर तिथे भिवंडीचा A1 पवन तब्बल धावसंख्या पाहिली तर 103 आणि बाईक मॅन ज्याच्याकडे पाहिलं जातं ते कुणाल केतन मात्रे यांची मात्र 104 ही धावसंख्या होती. म्हणजे एका धावसंख्येने मात्र आपल्याला बाईक गमवावी लागली. म्हणून एक धाव एक चेंडू निर्धाव किती महत्वाचा आहे. ही झेल घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला गेला. झेल मात्र धरणीला दान केली. त्याच्यानंतर या दोन धावसंख्या येत आहेत. दोन धावसंख्या येतात मात्र मोठा हादरा बसेल तो विशालगड झुंजार या संघाला. बॅक टू पॅव्हलियन. उमेशला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे रवीश दादा, आपण उदाहरण सांगतो. एखादा ऑर्केस्ट्रा असेल तिथे नाचणाऱ्या नाचणारीला आणि तिथल्या गायकाला केव्हा मजा येते तर डीजे चांगला असेल. एखादी भजन स्पर्धा म्हटल्याच्या नंतर त्या गायकाला त्या शाहिराला केव्हा मजा येते की बाबा डीजे आवाज चांगला असला पाहिजे. आणि समालोचन क्रिकेट म्हटल्याच्या नंतर जर कधी मजा येते तर डीजेची साऊंड सिस्टम चांगली असली पाहिजे. साऊंड सिस्टमसाठी एकदा जोरदार टाळ्या. लाजबाब साऊंड सिस्टम पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने आपला आवाज देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जातोय. रवीश दादा, आता येता अनूप आलाय ना. आता येता आमच्या गावी सत्यनारायणची महापूजा आहे तेव्हा आमची डबल वारी आहे. मेला ना 16, 14, 15. नक्कीच संतांची भूमी म्हणजेच महाराष्ट्राची भूमी आहे. सत्यनारायणच्या महापूजेला देखील सुसुमधुर संगीताचा भजन सम्राट देखील तिथे दोन शाहीर असतील. ही निर्धाव चेंडूची सांगता होते. एका बाजूला पाहिलं तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विशालगड झुंजार तो प्रणय मानावा लागेल. 3 धावसंख्या आणि 1 विकेट कमावणारा गोलंदाज. खरोखरच रवी दादा, आपण भजनाची विचार करत होतात. खरं मी जी प्रेरणा घेतली ती माझ्या वडिलांकडूनच. कारण तुकाराम मानकर माहिती आहेत, त्यांचे गुरु त्यांचे शिष्य म्हणजेच माझ्या वृंदावनातील माझे वडील लक्ष्मणजी कातेक, आणि मला त्याने प्रेरणा दिली. त्यांच्याच शक्तितुरा असेल. आता देखील गावाला स्थायिक आहेत गेली 20 वर्ष. एक माझ्या जन्माच्या अगोदर 2 वर्षापासून ते गायकी करतायत, तर मी अजून असेपर्यंत गायकी त्यांची चालू आहे. म्हणजे जवळजवळ आज ते 40 वर्ष गायकी करतायत. आता मात्र त्यांनी थोडेसे गायकी थांबवले कारण तब्येतीच्या कारणास्तव मी त्यांना थांबवले. पण प्रचंड आवड आहे. एक पहाडी आवाज समजून वडिलांकडून ही प्रेरणा घेऊन मी या
समालोचन कक्षामध्ये आलो. खरोखर ते दिसतच आहे, तुमच्या आवाजात काही तोड नाहीये. अरे स्टेट ड्राय ते ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एक महत्वपूर्ण खेळी करतोय आणि जातोय सीमारेषे पारी. येतोय प्रणयच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. डीजे हा प्रणय कोपरी गावाचा चेहरा सजलाय रे देवा तुझ्याच नावान. कोपरी गावाचा चेहरा सजलाय रे देवा तुझ्याच नावान. कोपरी गावाचा चेहरा सजलाय रे देवा तुझ्याच नावान. एक चांगली फलंदाजी मात्र करतोय. गोलंदाजाचा समाचार घेतला जाते. सूरजचा पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट मध्ये खेळण्याचा, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल. या 2 धावा मिळतात. एक धाव संघासाठी खूप महत्वाचे. या 2 धावे बरोबर स्कोरवरती पाहिलात तर धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 9वी धावसंख्या पाहायला मिळते. रमेश दादा पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 धावसंख्या होती. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती तब्बल सूरजच्या गोलंदाजीवरती 6 धावसंख्या होती. प्रणयने जर मात्र षटकार लगावला तर मात्र मोठा हा हादरा बसतोय. त्यांच्या बंधूंकडून देखील प्रणयसाठी 500 रुपयाची रोख रक्कम असेल जर षटकार लगावला तर. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि नक्कीच संघाला फायदा असेल. धावसंख्या पाहायला मिळते तब्बल धावसंख्या पाहिलेत तर 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. 10 आकडा म्हटल्याच्या नंतर आपल्या काळामध्ये सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक, म्हणजे त्यावेळेस कलर टीव्ही नव्हती, पण एकत्र बसून जी बघण्याची मॅच बघण्याची जी मजा होती ना ती मात्र आता कुठेतरी राहिली नाही. आता IPL असतं तर काय झालं असतं, मला काही म्हणजे एक वेगळीच मी संकल्पना बघतोय की त्यावेळी IPL असतं तर त्यावेळी त्याही प्लेयरला खूप चान्स भेटला असता. प्रणयसाठी देखील आपल्या बंधूंकडे मात्र 500 रुपये कॅश प्राइज आले. पण सूरज मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. सूरजकडे अनुभव आहे आणि आपल्या समोर थाटला आहे तो युवा स्टार फलंदाज. पाहूया लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र जेलच्या खाली. काय समीकरण होतंय. 1 धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. कमी धावताना पाहायला मिळतात संगम खाते, पण आपल्या संघासाठी मात्र 2 धावा घेत आहेत आणि यशस्वी देखील 2 धावसंख्या होते. या 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहिलीत तर 12 क्रमांक म्हटल्याच्या नंतर आजारग्रस्त देखील असताना युवराज सिंगने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलाय. ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल मध्ये पराभूत करून आपण फायनलचा तिकीट गाठला होता. एक महत्वपूर्ण खेळ केली होती. तेवढीच मात्र धावसंख्या होते. पुन्हा एकदा मात्र यार्कर गोलंदाजी. लोएस पुलटॉस मिळाला, त्याला मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावसंख्या मिळतात. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार लगावणं म्हणजे क्रिकेट नाहीये, तर एक धाव थेंबे थेंबे तळे साजे. त्याच पद्धतीने मात्र एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि संघाला मात्र धावसंख्या बनवण्यामध्ये यशस्वी होत आहे. तो विशालगड झुंजार या संघाचे फलंदाज पाहिलं तर प्रणय आणि संगम काते. मोठा फरक पाहिजे, कारण त्यांना जर जिंकायचं असेल तर आणि पुढे ह्याच्यासाठी जायचं तर हा सामना त्यांना जिंकण्यासाठी महत्वाचा आहे. प्रतापगडला कदाचित 9 बॉल आहे. पंचाचा निर्णय अंतिम असेल. चांगली पंचगिरी देखील पाहायला मिळते. दोन्ही पंच देखील बातचीत करतायत. नक्कीच चांगलं बॉल पाहायला मिळत आहे गोलंदाजाकडून. 2 धावा आल्या. स्टेप आउट मध्ये प्रणय खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. महत्वपूर्ण कमबॅक सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विशालगड झुंजार या संघाची जर धावसंख्या पाहिलीत तर धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरवरती ती 16. आता मात्र स्ट्राईक एंडला हँडसम बॉय ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्याने मात्र नारंगी मैदानामध्ये गौतम पाटीलला लाजवलं, असं लाजवाब डान्स केला होता, ते संगम काते मात्र स्ट्राईक एंडला तब्बल षटकारासाठी. वन मॅन फायर. आता मात्र AK-47 मधून गोळी सुटली जाते. सन्माननीय आदरणीय किरणजी दर्गे साहेबांच्या माध्यमातून संगम जर काते साहेबांनी षटकार लगावला तर तब्बल 500 रुपये सुमित काते यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक भेटेल त्यांना.
पाहूया म्हणजे 1000 रुपये, एक षटकार 1000 रुपयासाठी आहे. पाहूया सुवर्ण संधी आहे, म्हणजे आजचा दिवस जर वसूल करायचा आहे, सामन्यांचं काय पलटणी होते ते मला नाही करायचं आहे, पण मला 1000 रुपये कमवायचे आहेत. एक सुवर्ण संधी. आजचा दिवस जर चायनीजच्या गाडीवर बसायचा आहे सूरज खाते साहेब, तर मात्र संगम खाते साहेबांना मात्र भाऊकीला आपला षटकार मारावा लागेल. जर भावाचा किस्सा खाली करायचा असेल तर संगमला एक करूनच दाखवायचं आहे. हो प्रहार प्रहार प्रहार. क्षेत्ररक्षण मात्र जेलच्या खाली, जेल मात्र धरणीला दान केली जाते, म्हणजे 500 रुपये. आणि एका बाजूला पाहिलं तर रविदादा किरण दादांच्या देखील हृदयाची धडकन वाढली होती, काते भाऊकीची देखील हृदयाची धडकन वाढली होती, कारण किशाला कुठं कातर लावतायत की काय. पण अजून देखील सुवर्ण संधी आहे. पण हे हम बिग पूर्ण सीझन- श्रेय तुम्ही ओमकारला दिलं पाहिजे, कारण ओमकारने आज शतक अडवलाय. तर माझ्या मते 250 रुपये तुम्ही ओमकारला दिले पाहिजेत. ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बहुत बाकी है कि गौतमी पाटिल अभी तक मैदान में खड़ी है, वो मात्र अब संगम खाते मानावं लागेला. कुठेतरी प्रणय मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करेला. स्टेपआउट मध्ये खेळण्याचा निर्धाव चेंडूची सांगता, पण अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पंचाने मात्र दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर धाव एका धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या पाहायला मिळेल. तर बरं स्कोरबोर्डचा विचार केला तर धाव संख्या पाहायला मिळते ती 18. रवी दादा पाहिलं तर तिसरा षटक प्रगती पथावर आहे. अचूक गोलंदाजी मात्र हाताळतोय गोलंदाज सार्थक. एक चांगली गोलंदाजी मानावी लागेल. प्रणयला देखील त्यांनी स्तब्ध ठेवलंय. परंतु हा स्कोर मला असं वाटत नाही की हा स्कोर या संघासाठी एकदम कमी स्कोर वाटतोय, कारण जर जिंकायचा लगातार दोन वाईट स्कोर तब्बल जर धावसंख्या पाहिली तर स्मृती धावसंख्या पाहायला मिळते ती 20. हा देखील निर्धाव चेंडू कमबॅक केलाय सार्थकने गोलंदाजीतून. मानावं लागेल या सार्थकला. कदाचित संगम खाते साहेब विचार करत असतील की मला स्ट्राईकला आणलं पाहिजे, कारण मला 1000 रुपये कमवायचे आहेत. आणि पण संघासाठी पण ते चांगलंच आहे की संगम जर वरती असेल तर कदाचित काहीतरी वेगळं समीकरण असू शकतं, स्वतःसाठी पण आणि संघासाठी पण. आणि जर त्यांना खरोखर सामना जिंकायचा असेल तर धावसंख्या एकदम मोठी, कारण यांच्या समोरची संघ हा त्यांच्याकडे नावाजलेले प्लेयर आहेत. सूरज आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर असफल तेब्बल एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. वाईट +2 जरा 1 मिनिट हा. एम्पायर आपला निर्णय कळवायचा आहे. वाईट +2 रिव्ह्यूचा ऑप्शन नाही आहे सूरज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कमिटीच्या वतीने आपल्याला निर्णय येतोय. नाही, वाईट +2 हा. पंचाने जर मागितला तरच आहे. आपल्याच गावाची प्रीमियर लीग आहे. कुठल्याही गोष्टीची वादविवाद न होता परिपूर्ण स्पर्धा पाहायला मिळत आहे. थोडासा सार्थक मात्र दर्पणामध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजीतून तब्बल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 22-22. महत्वपूर्ण खेळी करतोय. आपल्याच गावाचं म्हणून दादा, आपलीच भावकी म्हणून इथे खेळते मे बी कदाचित, कारण कोणाचे दादा कोणाचा भाऊ असं सगळे खेळतात इथे. पंच देखील अचूक पंचगिरी करतायत. तब्बल हा देखील अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. पंचांचा अचूक निर्णय असेल. पंचगिरीचे देखील चांगले पंचगिरी करतायत. पंचांशी वाद घालू नका, कारण मगासपासून तुमच्यापर्यंत निर्णय देत होते तेव्हा पंच चांगले होते दादा. तसं नाही, मगासपासून त्यांचे निर्णय चांगले होते, तसं असं तुम्ही हे करू नका. थोडंसं पंचांवरती कमी दबाव टाकायचा आहे, कारण एका बाजूला पहिला तर सार्थकची चांगली गोलंदाजी होती, त्याच्यानंतर एक गेलेले अवांतर धावा. तब्बल धावसंख्येमध्ये बदल असेल, स्कोरबोर्डमध्ये बदल असेल. धावसंख्या पाहायला मिळते वंदी स्कोरबोर्ड 23. एक मोठी खेळी मात्र करतायत. प्रणयचा कदाचित हा गोलंदाजावरती दबाव येतोय.
प्रणय माडिक यांना विनंती असेल की आपण टीम मीटिंग कमी करायची आहे. निर्णय चेंडू पाहिलात तर 1 to go पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळले गेलेत 2. अजून देखील 4 चेंडूंचा सामना चालू आहे. म्हणजे एक मोठं आव्हान ठेवू शकतात. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 23 म्हणजे 23 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते. पण माझ्या मते तरी आज या संघासाठी धावसंख्या जास्त असावी तरच कुठे त्यांना त्यांचा पुढचा जिंकण्यासाठी त्यांना खूप मेहनत करायला लागेल समोरच्या संघाला. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, आपल्याच बॉलिंगच्या थ्रो मध्ये मात्र झेल घेण्याचा प्रयत्न मानावं लागेल. मोठा हदरा बसतोय तो विशालगड झुंजार या संघाला. बॅक टू प्यालियन प्रणयला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे थँक्यू डीजे, धन्यवाद. सार्थकचं गोलंदाजीतून कमबॅक पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं. आता जो युद्ध चालू होतं तिथून नंतर ज्या चुळी विजळ्या होत्या त्या चुळींचं देखील कमबॅक पाहायला मिळालं. म्हणजे क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर मला चौकार षटकारांची आतिषबाजी होती, धावसंख्या खर्च होत होत्या. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं तर या गोलंदाजाकडून शिकावं. महत्वपूर्ण मात्र गोलंदाजी हाताळतोय सार्थक. संगम आल्यापासून जरा धावसंख्येला जरा वेग आलेला आहे असं तुम्हाला वाटतंय की नाही? नक्कीच आपल्याकडे आता देखील स्ट्राईक येते. संगम काते साहेब मात्र थांबवत आहेत कारण आता देखील मोठी खेळी करू शकतात. तब्बल जर षटकार लगावला तर मात्र किरण दर्गे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आहे. तसंच राजाकडून 501 रुपयाचं त्याला पारितोषिक आहे. परत सुमितकडून त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. असे 1500 रुपयाचं पारितोषिक त्याला आहे. लाजवाब फलंदाजी, लाजवाब. ओमी झेलच्या खाली काय समीकरण होतोय, जातोय सीमारेषे पार, येतोय खडखडीत षटकार. मानावं लागेल भय ना भीती, हृदयामध्ये मात्र छत्रपती. हम भी किसी से कम नहीं, तुम शेर है तो हम भी सवा शेर है. मानावं लागेल या फलंदाजाला. लाजवाब संगम काते. पैसे वाचलेत, चौकार आहे. थँक्यू डीजे 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 थांबवायचंय थोडस. नक्कीच पण 250 रुपये तरी आपण या संगम खाते साहेबांना द्यावे. दिले पाहिजेत 250 रुपये तरी तुम्ही संगमला दिले पाहिजेत कारण प्रयत्न महत्वाचा होता. राजेंद्र काते साहेबांनी सांगितले 250 रुपये लागू. म्हणजे राजकारणात पाहिलं तर भावकी एकत्र झाले आणि महाराष्ट्र राजकारणाला वेगळी कलाटणी. म्हणजे आता ही दोन भावकी एकत्र, राजेंद्र काते साहेब आणि संगम काते साहेब. 250 रुपये लागू मानावं लागेल. आता तर मात्र वन मॅन फायर संगम काते. मगासपासून संगम सांगत होता मी स्ट्राईकवर आल्यावर काय काय करून दाखवेल आणि खरोखर काय काय करून दाखवलं त्यांनी त्याच्या बॅटीने करून दाखवलेलं आहे संगमने. आणि परत एकदा सार्थक घाबरलाय त्याला. सगळ्यात लॉंग ओव्हर म्हणले तर ही सार्थकचीच असावी कदाचित. अवांतर धाव मिळाली आणि धावसंख्येमध्ये बदल होत आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न. एकेरीच कदाचित दुहेरीमध्ये बदल असेल, थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याच्यानंतर एकेरीच मात्र दुहेरीमध्ये बदल करत असताना मात्र महत्वपूर्ण धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहायला मिळते. कृपया 85 तुम्ही वाद घालू नका. कृपया 85 वाद घालू नका. आतापर्यंत सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले आहेत, तसेच सामने पुढेही खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला पार पडायचे आहेत. काय घडलंय काय बिघडलंय पंचाने आमच्यापर्यंत सांगायचं आहे. या किती धावा आहेत दोन्ही पंचांना विनंती असेल आमच्यापर्यंत या दोन्ही धावा सांगायचा आहे, कॉल द्यायचा आहे. काही असू दे, आपला निर्णय आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही सांगतायत 2
30 किती झाले? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 31 पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव तोरणा बाजीगर या संघाला बनवावे लागतील. 18 चेंडूमध्ये 32 ही धावसंख्या. याच्यानंतर होणारा सामना असेल कोंढाणा फायटर्स आणि शिवनेरी धुरंधर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तरी या सामन्याचा नाणेफेक करतील मी विनंती करतो. सूरज काते सरांना विनंती करतो की आपण या सामन्याचा नाणेफेक करावं अशी मी आपणास विनंती करतो. मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी कमाल झाली कसला ते आली शिवनेरी धुरंधर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तरी नाणेफेकीचा कॉल करतील. थोड्या वेळाने होईल. संघ मालक घेत आहेत कॉलचा हे. तर अविनाश दादा काय वाटतं या सामन्याबद्दल तुम्हाला? 31 धाव चेस करतील का शुभम खेडेकर? मनोज कोणाच्या हस्ते हा टॉच उडवला जाईल? शुभम खेडेकरच्या हस्ते हा टॉच उडवला जाईल. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक करतायत. नाणेफेकीचा कॉल करतील शुभम कोंढाणा फायटर्स आणि शिवनेरी धुरंधर. एक हा देखील मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहिलं तर बोललं तर समीकरण काही छोटं नाही आहे, मोठंच आहे. समोरच्या संघाला जिंकण्यासाठी 32 धावाचा त्यांनी आव्हान दिलेलं आहे. पण समोरचा संघही तेवढा ताकदीचा आहे. प्रणय आणि सूरज. शिवनेरी धुरंधर बॉलिंग ना. कोंढाणा फायटर्स आणि शिवनेरी धुरंधर याच्यामध्ये जो नाणेफेक झाला तो नाणेफेकीचा कॉल गेला तो शिवनेरी धुरंधर आणि प्रथम श्वेतरक्षण स्वीकारलंय. एका बाजूला पाहिलं तर आपण विचार करत होतो की आपल्याला तब्बल 32 धावसंख्या बनवायची आहे ती तोरणा बाजीगर या संघाला. पण इथून जर विशालगड झुंजार या संघाच्या गोलंदाजाने जर अचूक गोलंदाजी केली ना तर मात्र सामन्याकडे आपण देखील वर्चस्व करू शकतो. पण गोलंदाजी करावी लागेल कारण क्रिकेट हा असा खेळ अगोदरच कुठल्याही गोष्टीचं बाकीत केलं जात नाहीये. कारण अनिश्चितचा गेम आहे हे ते आम्हालाही माहित आहे. तसंच मी काय बोलतोय पहिलंही म्हणजे यांचाही पहिला स्कोर एकदम कमी होता. नंतर जेव्हा संगम काते जेव्हा या स्ट्राईकला आल्यानंतर धावसंख्या काहीतरी वेगळीच झालेली आहे. बघण्यासारखा स्कोर झालेला आहे आणि खेळण्यासारखाही स्कोर झालेला आहे. आणि समोरचा संघही तेवढा ताकदीचा आहे. सूरज हा नावाजलेला हा आमचा निवाच्यावाडीचाच प्लेअर आहे. आतापर्यंत त्याचा काही चांगला खेळ झालेला नाही मगासपासून, पण आता ते अपेक्षा लागल्यात सर्वांच्या त्याच्या खेळण्यासाठी. आता पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला संतोष काते म्हणजेच डीके गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्यांना मात्र सामना करतील प्रणय महाडिक कप्तान खुल जय गोवर्धन क्रिकेट संघाचे. एक मोठी खेळी करत नाहीयेत पण प्रत्येक सामन्याला प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वीरित्या वाटचाल असते त्यांची. मशीन गन. पण दादा तुम्ही बघितलं ना मगासपासून मी याच आपल्या तोरणा बाजीगर नाही विशालगड आहे ना यांचा कुठला आहे फिल्डिंग विशालगड झुंजार यांच्याकडे जुने प्लेअर भरपूर दिसतात मला मगासपासून. तसे संतोष काते उमेश अशा जुन्या प्लेअरचा अनुभवी प्लेअर या संघात आहेत. संगम काते आणि समोरचे नवीन डीके गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न अगदी 38च्या आतमध्ये चेंडू मात्र विसवला जातोय. एक धावेने मात्र स्कोरबोर्ड मात्र ओपन होतोय. शुभारंभ होतोय तो तोरणा बाजीगर या संघाचा.
कारण एक एक धाव संघाला खूप महत्वाची आहे. एका धावेने देखील सामन्याला वेगळी करण्यासाठी कधी कधी एका धावेने मात्र सामना गमवावा देखील गमवावा लागतो. लागतो. कधी कधी एका धावेने संघ विजयी देखील होतो. म्हणजे एक धाव खूप महत्वाची आहे. मला हा सामना 12वीचा तसंच- रिझल्ट लागला ते काही विद्यार्थी थोडेसे नाराज झाले असतील एका मार्क्सने, मार्कांनी. पण एक त्यांना देखील एक मार्क्स किती महत्वाचा आहे ते विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यांना देखील पुढील आयुष्यासाठी आमच्या वतीने तसेच गोंडसे गवई प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. सूरजच्या बॅट मधून डीप पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सोडले. मात्र झेलच्या खाली. अच्छा. आजचा दिवस मात्र वसूल आहे सूरजचा. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याची यशस्वी झाली असती. डिकेंच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पण सूरजला मात्र डगआउटचे पाठवण्याची सुवर्ण संधी होती. सुवर्ण संधी मात्र गमावली जाते, कारण पकडो कॅचेस जितो मॅच हा क्रिकेटचा नियम आहे. इथून ही चुकी पाहायला मिळते. खरोखर सूरज सारख्या प्लेअरची कॅच सोडली म्हणजे मॅच गमावल्यासारखंच आहे. आणि सूरजचा मगाचपासून काही खेळ चांगला होत नाहीये, काय माहित नाही का ग्राउंडवर सूरजचं हे ठरलेलं असतं. पण एकदा सूरज जर खेळला तर सूरज उगवल्यासारखाच आहे. पण अजूनपर्यंत सूरज उगवला नाही मला असं वाटतंय. आता मात्र सूरज मावळत्याकडे दिशेकडे झाल्या, त्याच्यानंतर सूरजची बॅट बोलू लागते, पण मात्र हा निर्धाव चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि या एका धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 4. डिकेनं मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. चेंडू निर्धाव चेंडू काढावा लागतील, तरच आपण सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. आपला जुना अनुभव इथे दाखवायला पाहिजे त्यांनी. ओ निर्धाव, तसा परत एकदा निर्धाव चषक वाईटच्या स्वरूपात. परत एकदा सूरज स्ट्राईकला, सूरजला सामना आणि सूरजच्या अशी 6 उत्कृष्ट असा षटकार मारलाय सूरजने. आता सूरजची मला वाटतं बॅट तळपायला लागले आहे आणि सूरज खरोखर सूरज आता आपल्या डोक्यावर आलेलाच आहे. आणि तेव्हाच बरोबर सूरज तापलेला आहे. सूरजच्या बॅट मधून देखील हा चौकाराला एक षटकाराला महत्वपूर्ण खेळी करतोय. आपण विचार केला होता की जरी दिवस मावळला, पण या दिवस मावळल्याच्या नंतर सूरजची बॅट बोलू लागते. जातोय सूरजच्या बॅट मधून हा देखील ब्रँडेड सीमारेषे पार खणखणीत षटकार. भय ना भीती, हृदयामध्ये मात्र छत्रपती, छत्रपतीचा छावा आणि संघाला साधावा. मगाशी मी बोललो होतो सूरजची जर बॅट लागली तर त्यांना हा समीकरण काही अवघड नाही आहे. मगाशीच अविनाना तुम्हाला बोललो होतो. आणि दोघंही कॅप्टन कुल पण तिथे आहेत आणि मगासपासून ते सामने जिंकत आलेले संघ आहे आणि त्यांना अनुभव आहे. त्या समोरचे जे आहेत विशालगड झुंजार, त्यांना जर जिंकायचं असेल तर सूरजला त्यांना डगआउटमध्ये पाठवायला पाहिजे. पण रविदादा जर विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते वनदी स्कोरबोर्ड 17. कारण म्हटलं जातं ना सूरजची कदाचित सकाळची वेळ नव्हती, कारण म्हटलं जातं ना दिवस नाही रात्र बदलते, दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते, नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. आता मात्र वेळ बदलली आणि सूरजची मात्र वेळ आले. त्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण खेळी करतोय, मानावं लागेल. डिके या गोलंदाजावरती मध्ये प्रहार यशस्वीरित्या करतोय आणि सीमारेषे पार चेंडू पाठवते. हा देखील फुल टॉस जातोय सीमारेषे पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार मानावं लागेल. सूरजने केलाय चालू मिक्सर आणि त्याच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर. डीजे जबरदस्त
जर धावसंख्येत थँक्यू दिसे थँक्यू तब्बल धावसंख्येचा विचार केला तर स्कोरवरती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 25 ही धावसंख्या म्हणजे एका बाजूला मला पाहिलं वाटतं तर प्रणयनी गोलंदाजी केली होती कमी धावसंख्या देणारा गोलंदाज आता इथं पाहिलं तर याच लिंग मध्ये महागडा गोलंदाज ठरलं जातात ते म्हणजे डीके तब्बल पहिल्या षटकावरती 25 ही धावसंख्या पण आता जर समजलं तर याच ओव्हरमध्ये मला वाटतं सामना संपू शकतो. पण 23 ही धावसंख्या पाहायला मिळते आमच्याकडून चुकी झाली पण 23 ही धावसंख्या पाहायला मिळते एक थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते पण एका बाजूला पाहिलं तर म्हटलं जातं ना वडिलांच्या संघर्षाला मी स्वप्नपूर्तीचे दान करीन मातीलाही होईल गर्व आबाळही अभिमान करेल आणि नको मला इमारत कुठल्याही प्रेमाची निशाणी आणि नको मला इमारत कुठल्याही प्रेमाची निशाणी मी माझ्या आईसाठी स्वराज्य निर्माण करेन या चषकाला जर कमवायचं असेल तर मात्र स्वराज्य निर्माण करतोय तो सूरज मानावं लागेल एक महत्वपूर्ण खेळी करतोय आपल्या फलंदाजीतून सूरज का बल्ला पुरे मैदान में मचा रहा हल्ला परत पुन्हा एकदा. एकदा प्रहार प्रहार केलाय मनगटाचा षटकार. वापर आणि चेंडूने घेतलाय हवाई सपर डीजे 4 बॉल 4 षटकार मारले सूरजनी मला आठवत पण मी मला धन्यवाद डीजे मी मगापासून बघतोय आता सूरजसाठी कोणी पारितोषिक देत नाहीये कारण त्यांना माहित आहे की सूरज तापलेला आहे. पाश राजाकडून आता मारायला तर आता संपायला आली मॅच. तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते ती 29-29 स्ट्राईकला आहे प्रणय कॅप्टन कुल प्रणय आणि सूरजने आपलं काम केलेलं आहे. सूरजच्या बॅटिंगसाठी मगाचपासून लोक तळमळत होते युट्यूबवरती पोरी बघत होत्या कधी माझा सूरज खेळतोय पण एका बाजूला पहिल्यात तर गोलंदाजी मारतो दुसरा षटक हातात आहेत ते सुयोग एक धावसंख्या मिळते थोडीशी मिस्टेक झाली पण आता मात्र राजेंद्र काते साहेबांना होतं की नॉन स्ट्राईकला सूरज आहे त्यांनी 500 रुपये लागू केले होते पण आता स्ट्राईक एंड आलाय सूरजला जर कातर लावायचे राजेंद्र काते साहेबांच्या जेबला तर मात्र हा षटकार मारावा लागेल आणि सूरजला गोल्डन चान्स आहे माझ्या मते सूरजने खरं आणि आतापर्यंत सूरजची बॅट लागलेली आहे कदाचित मारू शकतो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सुयोग टाकतोय ना आमच्या निवाच्या वाडीचा अनुभवी प्लेयर म्हणून सुयोग माडिक म्हणून ओळखले जातात आणि परत एकदा आणि राजेंद्र काते यांचा किस्सा गरम मानावं लागेल महत्वपूर्ण खेळी केली आणि विजयी षटकार ज्याच्या बॅट मधून येतोय तो सूरज संपलो नाही संपणारी नाही खचलो नाही खचणारी नाही किती येऊ दे अडथळे मी थांबलो नाही आणि थांबणार नाही महत्वपूर्ण खेळी केले ते याच सूरजने मानावं लागेल कारण म्हटलं जातं ना घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही ही मर्द मराठ्याची जात आहे आणि मात्र आजचा छावा जर कोण ठरला असेल या स्पर्धेचा या सामन्याचा तो वन मॅन सूरज तब्बल या स्पर्धेमध्ये लगातार 5 षटकार मारणारा 4 षटकार मारणारा सूरज आणि त्याच्या बॅट मधून या सामन्यामध्ये तब्बल 5 षटकार पाहायला मिळतात.